दिवस 5वा. तर चाललो असं बाहेर फिरत फिरत. मामाने आता ढोरं सोडलेले आहेत, त्याची म्हशी. सकाळी आता वाजलेत 7:30. तर मी आता होतो फ्रेश. लवकर उठलोय, लवकर फ्रेश होईन. मग बघू आता आज काय, कुठे जायचं आहे कुठे नाही. कालचं विसर्जन झाले गणपती. तर आज बघू आज कुठे काय जायचं आहे कोणाच्या. मामी, ते खायला टाकले ना मी सर कोपऱ्यात. तर खाता आता बोको. तर मी मुंबईवरून ट्रेनमध्ये खायला आणलं होतं. असंच ट्रेनचं खाणं जमत नाही म्हणून मला मी असं खायला आणलं होतं. तर मांजरीने काय करावं, बॅगेत घुसला, पाकिट फोडलं आणि खात होता. घरी कोण नव्हतं. मी मामीने बघितलं, कसलं आवडतं बघ, तू ते बॅगीमध्ये खात आहे पॅकेट फोडून. ते वरचं होतं थोडंफार टाकलं मग त्याला आता. तर ते खात आहे. झालं, खाऊन झालं. चला आता. मित्रांनो, फ्रेश झालो मी आता. 10 वाजले. तर आंघोळ करायच्या आधी भिजून घेतलं मी. खूप भारी वाटला गावच्या पावसामध्ये. आता मी जातो दादक्याच्या इथे. अजून काय ठरलं नाही पुढे काय करायचं आणि काय नाही. बघू नंतर जसं दिवस पुढे जात राहील, बघू काय करायचं की नाही. काय जाऊ आता. हा बोल मरे. काही नाही, मग जा घराकडे जातो. काही जाऊ सांग ना, घराकडे जा. आम्ही जातो. हा मग ये. सगळं माहिता. बरं आहे मग. बोल मग, काय चाललं आता, काय येतं आमच्यासोबत. कुठं कश निघालो आम्ही आता. पाऊस पण आलाच अचानक. तर आहे कुडाळ फिश मार्केट. हा कुडाळचा फिश मार्केट आहे. इकडे आलो आता आम्ही. तरी खेकड्यांसाठी घाण घेतलेली आहे. शिवल्या आहेत, खेकड्यांना घालावी लागते घाण ही खायला. निघायच्या आधी नाश्ता करू, भजी पाव आणि लिंबू सरबत, आणि मग निघू लगेच गाडीवरून. आता घरी आलो आम्ही, घाण वगैरे घेऊन जस्ट पोचलो. तर जेवण वगैरे आराम करू. मग बघू आता किती वाजता जायचं की नाही. मी खेकड्या पकडायला गेलो नाही आहे, पण रितल्या मला आरती बोलून दाखवेल. रितल्या आरती बोलून दाखवू मका. ती पूजा कसं करतस देवाची. काय 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 सर्वांगी सुंदर ओटी सुंदराची सर्वांगी सुंदर ओटी सुंदराची गट्टे जळके काय गट्टे जळके. गट्टे जळके कुठले गट्टे, बेसनाचे की तांदळाचे. नका हा पुढे बोल. गट्टे जळके माळ भूपा जळाची. हा भूपा जळाची. जय मंगल मूर्ती सन्मात कामना प्रती लंबोदर ता नाही येत. तर आता वाजले 6 वाजलेत. मी आणि दादग्या निघालोय खेकडे पकडायला. म्हणजे त्यासाठी पकडण्यासाठी घाण लावायला लागते, मच्छीची घाण. दाखवतो एकदा, जी आम्ही मार्केटमधून आणली पिशवी ती. तर ते लावायला लागेल आधी, तरच खेकडे भेटतील. 2-4 तासानंतर रात्री जावं लागेल किंवा परत सकाळी जावं लागेल. तर तो आम्ही आता निघतो. 5-10 मिनटात निघू लगेच. आतापर्यंत फक्त मी यूट्यूबवर किंवा टी व्हीवरतीच बघायचो की कसे पकडतात मासे वगैरे. आज समोरच बघू, एक्सपिरियन्स घेईन मी तर पकडणार नाही, पण समोर बघू तर शकतो कसं पकडतात कसं नाही आणि काय काय गोष्टी लागतात पकडण्यासाठी. तर बघू आता, जे टी व्हीवर बघायचो यूट्यूबवर बघायचो ते समोर बरोबर असतं का की वेगळं काही असतं. चला.
त्यात मोठले करून टाकायचे डबऱ्यात. मोठले त्याच्यात बुतरू गेली तर परत येऊची ना. त्याच्यामध्ये माशांचे गोळे अडकवून ठेवायचे. खेकडे याच्यात आले डायरेक्ट खाली, मग वरती येणारच नाहीत. ते कसं कटिंग केलं ते बघू शकता एकदा. फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स घेतोय मी. बघू आता कसा होतो एक्सपिरियन्स, चांगला की वाईट. याची काही मोठली बांधूची आणि अडकूची मोठले वाढ खाऊचे नाही तर वासा घेत आली. त्यात टाकलं. हे पोटले बनवलेले आहेत, त्याला कॅनमध्ये टाकणार. पोटले बनवले कारण ते माशांना खायला नको. जर नॉर्मल असे टाकलेत तर मासे खाऊन टाकणार, काय फायदा नाही. असंच चांगलं उलट टाकलं तर. आता आमची स्लीप झाली आहे सर, थोडक्यासाठी वाचलं. पूर्ण पॅन्टीची वाट लागली, पूर्ण स्किड झाली गाडी. चाललो कोल्ह्यांसाठी जाळ लावायला. हा एक कॅन बाकी आहे लावायचा पाण्याजवळ आणि कोपऱ्यात. घेऊन चाललो आता मीच. तात्या बोला की तिकडे घेऊन ये. बघूया आता कुठे दिसत आहेत ते. खय गेलेत. मला ना झोळ भरलं तो. तर आता दोघं पण उतरलेले आहेत पाण्यामध्ये जाळ लावायला. त्याला झोळ मारून नाही तिचं बांधलं तरी काय नाही, वाट खाली बांधावं त्यांना आपली बांधतात. काळी कॅन काळी नाही रे. तर कसं आहे, कॅनमध्ये आधी ना पाणी भरावं लागतं. ते डुबून ठेवायला लागतं पूर्ण पाण्यामध्ये, नाही तर वर आलं नाही पाहिजे. आणि जर वर आलं तर त्याच्यावरती दगड वगैरे असं वजन काहीतरी ठेवलं गेलं पाहिजे, वाहून नाही गेलं पाहिजे. म्हणून 2-3 तासमध्ये आले तर कमी खेकडे भेटतील, तर सकाळी आले तर जास्त खेकडे भेटले. आता खेकड्यांना घाम घातली आम्ही खायला. तर निघालो. पडलो लागलं. 2-3 तास लागतील ना. आजच्या ब्लॉगमध्ये दाखवले खेकडे कसे पकडतात. तर आता मी पोचलो आहे गाडीनेच घरी, फ्रेश आहे. तर आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतो. फ्रेश वगैरे व्हायचं बाकी आहे, मी नंतर घेऊनच मी. तर खेकड्यांसाठी जाळ लावलेला आम्ही. बघू आता सकाळी दादगे जाईल तेव्हा बघील किती आले किती नाही. फटाके लावतो बघा. काय होतं काय होतं काय होता काय होता तर काय होता काय होतं तुझा. उचलू तू का असा उचलू मग हे सांग. हडे सांग. लाईक करा, शेअर करो, हा लाइट करो, सबस्क्राईब सबस्क्राईब स्ट्राईट नाही, लाइक करो, मराठीत बोल. आपलं मराठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा कोणा हेल्प करा. सबस्क्राईब बोल मरे आधी म्हण. सबस्क्राईब करू विसरू नका.
सरप्राईज नाही, सर सबस्क्राईब सबस्क्राईब हा क्राईब सबस्क्राईब 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 हा बोले परत सकाळ होईल. तर चला बाय, सबस्क्राईब करायला विसरू नका.